flowers born in an acropetal order. Acropetal order means what? Young flower found at apex and old flower found at base. ओल्ड कुठं सापडतायत फ्लावर तुम्हाला? बेसला. आणि यंग कुठं सापडतायत? अपेक्सला. क्लियर आहे का? यंग फ्लावर फाउंड ॲट अपेक्स अँड ओल्ड फाउंड ॲट बेस. दॅट इज कॉल्ड एज ॲक्रोपिटल. आणि इकडं बेसिपिटल कोणामध्ये आहे? सायमोज. सायमोजमध्ये काय? मेन ॲक्सिस टर्मिनेट्स इन फ्लावर. मेन ॲक्सिस टर्मिनेट्स इन फ्लावर. फ्लावर्स बॉर्न इन एन. तिकडं ॲक्रोपिटल म्हणलं, इकडं काय म्हणणार? बेसिक. अरे बेसिपिटल म्हणजे काय? यंग फ्लावर फाउंड ॲट बेस and old arise at young flower arise at base and old found at apex. हे ओल्ड फ्लावर वरती आहे का नाही अपेक्सला इथं, आणि हा बेसला कुठले आले येतात? आहे यंग आहेत. बेसला कोण आलेत? यंग. आणि ओल्ड कुठे आहेत बाबा? अपेक्सला. याला कुठले ऑर्डर म्हणायचं? कुठलं इन्फ्लोरेसन्स म्हणायचं? सायमोज. कुठलं म्हणायचं? रेसिमोज मध्ये काय? द मेन ॲक्सिस कंटिन्यूज टू ग्रो अँड द फ्लावर्स बॉर्न लॅटरली इन विच ऑर्डर? Cymose, the main axis terminates in flower, hence the limited growth. The flowers are born in an basipetal. जर सिंगल फ्लावरच टर्मिनेट होत असेल तर त्याला सॉलिटरी फ्लावर म्हणले की नाही आपण? एक ॲक्सिस आहे आणि डायरेक्ट जाऊन त्याचं कन्व्हर्शन एका सॉलिटरी एका फ्लावरमध्ये झालं तर त्याला सॉलिटरी फ्लावर्स म्हणतो आपण. सिंगल सॉलिटरी फ्लावर. आता झाला हा पॉईंट क्लिअर सगळ्यांना? फ्लावर. फ्लावर काय बघा? फ्लावर इज दी फ्लावर इज दी काय आहे? This is about the reproductive unit in the angiosperms. It is meant for sexual reproduction. कशासाठी आहे हे? हे कशासाठी आहे? कार्यक्रमासाठी आहे बघा. अ फ्लावर हॅज स्टॉक. का फ्लावरला काय आहे? स्टॉक. कसला स्टॉक आहे बघा? फ्लावर हॅज स्टॉक. फ्लावरला जो स्टॉक म्हणजे गुलाबाचं फुल आहे त्याला स्टॉक असतं की नाही असं? ते स्टॉकचं नाव काय? पेडिसिल. काय नाव आहे त्याचं? पेडिसिल. इट्स सोलन एंड इज कॉल्ड थॅलेमस. कोणाचं सोलन एंड? अरे थॅलेमसचं नाही रे. थॅलेमस तर सोलन एंड राहते बरे. थॅलेमस सोलन एंड आहे. कशाचं? पेडिसिलचं. हे बघा, हे पेडिसिल दिसते का तुम्हाला इथं? हे बघा, हे सोलन एंड आहे. कशाचं? पेडिसिलचं. ज्या फ्लावरला पेडिसिल असतात त्याला पेडिसिलेट फ्लावर, ज्याला नसतात त्याला सेसाइल फ्लावर. इट मीन फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. फ्लावर एज अ स्टॉक कॉल्ड पेडिसिल. सोलन एंड इज कॉल्ड एज थॅलेमस और ऑल्सो कॉल्ड एज रिसेप्टॅकल. Reduced leaf found at the base of pedicel. कुठं सापडतं बाबा? बेस ऑफ पेडिसिल. इथं असं छोटंसं लीफ सापडतं आणि याला नाव आहे. काय नाव आहे? ब्रॅक्ट. काय नाव आहे याला? ब्रॅक्ट. ज्या फ्लावरकडे ब्रॅक्ट आहे त्याला ब्रॅक्टिएट फ्लावर. ज्या फ्लावरकडे ब्रॅक्ट नाही त्याला those flowers which contains bract, that is called as a bracteate flowers, and those flowers which does not have bract, that is called as ebracteate. Flowers with bract is called a bracteate and those without bract is called as ebracteate. पहिलं बघून घ्या. पार्ट्स ऑफ फ्लावर मध्ये बघा जे आहेत ॲसेसरी, म्हणजे एवढे काही इम्पॉर्टंट नाहीत असं नाही, पण आपल्याला हे काय आहेत तर लक्ष द्या. अँड्रोशियम अँड गायनोशियम. याच्यामध्ये यालाच काय म्हणलंय? इसेन्शियल ऑर्गन्स ऑर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. कसले ऑर्गन आहेत हे? इसेन्शियल ऑर रिप्रोडक्टिव्ह. अँड्रोशियम हा मेल पार्ट आहे, गायनोशियम ही फिमेल पार्ट आहे. कॅलिक्स हा आउटर मोस्ट वरला आहे, त्याच्या आतला वरलं कोण आहे? करोला. राहील लक्षात सगळ्यांच्या? इथं बघा, करोलालाच काय म्हणतो आपण? पेटल. हे काय आहे खाली? रिसेप्टॅकल. रिसेप्टॅकलच थॅलॅमस म्हणले ना. थॅलॅमस वरतीच कोण सिच्युएट आहे? ओव्हरी. बरोबर आहे का? हे ओव्हरीच्या आत कोण आहेत? ओव्ह्यूल. हे काय आहेत? ग्रीन कलरच्या सेपल. त्यांनाच काय म्हणतो? कॅलिक्स. आउटर मोस्ट वर्ल ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट्स इज कॉल्ड एज कॅलिक्स विच इज ग्रीन इन कलर. प्रोटेक्ट द फ्लावर इन बर्ड स्टेज. फ्लावरला कळीच्या रूपात असताना प्रोटेक्ट करतं. गुलाबाची कळी माहिती आहे का तुम्हाला? गुलाबाची कळी काय? पुढं काय? कशी हळदी ना माखली है बघा. पेटल. करोला, सेपल, कॅलिक्स. अँड्रोशियम स्टेमन म्हणजे काय बाबा? अँथर प्लस फिलामेंट. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. याला मिळून काय म्हणलंय आपण? कार्पेल ऑर गायनोशियम. काय म्हणले? गायनोशियम. गायनोशियम कोण आहे? फिमेल आहे. अँड्रोशियम कोण आहे? मेल आहे. इकडे बघा पटकन.
हा कोण आहे? स्टिग्मा. रिसेप्टिव्ह सरफेस आहे. दिस इज अ स्टाईल. दिस पोर्शन इज कॉल्ड एज ओव्हरी, सिच्युएटेड ऑन दी थॅलॅमस. ओव्हरीच्या आत कोण आहे? ओव्हरी. ओव्हल प्लासेंटा, कुशन लाईक स्ट्रक्चर कॉल्ड एज प्लासेंटा प्रेझेंट इन द ओव्हरी. रिसेप्टॅकल, ओव्ह्यूल, सेपल, कॅलिक्स. पेटललाच काय म्हणलंय? करोला. अँथर प्लस फिलामेंटलाच नाव काय? स्टेम. नेक्स्ट. In some flowers like lily, कुठला फ्लावर आहे? लिली. The calyx and corolla are not distinct, means they cannot be separate. That is called as perianth. इथं बघा, हे चिटकून आहेत का नाही एकमेकाला? फ्युज्ड आहेत, चिटकून आहेत, त्याच्यामुळे याला काय नाव दिलंय? पेरियांथ. याला आज टेपल सुद्धा म्हणतात. याला काही काही मुलं म्हणतात सर स्पेलिंग मिस्टेक झाले, हे पेटल आहे. हे पेटल नाही, यालाच काय म्हणतात? टेपल. टेपल करेक्ट स्पेलिंग आहे, लक्षात ठेवा. पेटल वेगळं आणि टेपल वेगळं. पेटल कोणाला म्हणतात? करोलाला. टेपल म्हणजेच कोण आहे? पेरियांथ. व्हेन कॅलिक्स अँड करोला कॅन नॉट बी डिस्टिंग्विशेबल, सेपरेटच करू शकत नाही आपण त्यावेळेस. फेन अ फ्लावर हॅज बोथ अँड्रोशियम अँड गायनोशियम. मेल पण आहे त्याच्याकडे आणि फिमेल पण आहे, काय म्हणणार? बायसेक्शुअल. जर मेल असेल किंवा फिमेल असेल तर युनिसेक्शुअल. अ फ्लावर हॅव्हिंग इदर ओनली, जर एकच असेल अँड्रोशियम तरी किंवा गायनोशियम तरी, त्याला काय म्हणायचं? युनिसेक्शुअल. युनी म्हणजे सिंगल, सेक्शुअल म्हणजे एकच सेक्स जर प्रेझेंट आहे त्याच्यावर तर युनिसेक्शुअल फ्लावर. बोथ सेक्सेस आर प्रेझेंट, हर्माफ्रोडाईट और बायसेक्शुअल. त्यालाच मोनोशियस प्लांट म्हणलंय का आपण? बघा, मोनोशियस, डायोशियस तुम्ही पॉईंट शिकलेत, बरोबर आहे. नेक्स्ट आता टाइप्स ऑफ फ्लावर मध्ये बघा कुठला पॉईंट आहे? आता सिमेट्री, किती टाइपचे सिमेट्री आहेत? 3. ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री विच इज इंडिकेटेड बाय प्लस साइन. झायगोमॉर्फिक सिमेट्री विच इज इंडिकेटेड बाय पर्सेंटेज साइन. कशाने दाखवतो आपण? पर्सेंटेज साइन, बरोबर आहे का. आता नेक्स्ट, असिमेट्रिक, याला कुठलं साइन वगैरे नाही, इरेग्युलर आहे, याला शेपच नाही तर साईज काय असणार? हे काय असणार आहे बघा? ॲक्टिनोमॉर्फिक. ॲक्टिनोमॉर्फिक मध्ये बघा, ॲक्टिनोमॉर्फिक मध्ये काय? याला रॅडियल सिमेट्री म्हणतात, ऑल्सो कॉल्ड ॲज झायगोमॉर्फिक सिमेट्री, ऑल्सो कॉल्ड ॲज बायलॅटरल सिमेट्री. लास्ट असिमेट्रिक, ऑल्सो कॉल्ड ॲज इरेग्युलर सिमेट्री. काय म्हणले त्यालाच? इरेग्युलर. फर्स्ट ॲक्टिनोमॉर्फिक. काय सांगणार याच्यामध्ये? पटकन बोला, काय सांगणार? फ्लावर कॅन बी डिवाइडेड इंटू 2 इक्वल रॅडियल पार्ट्स और हॉल्स इन एनी रॅडियल प्लेन पासिंग थ्रू दी. एक्झाम्पल, मस्टर्ड, दतुरा, चिली. मस्टर्ड, दतुरा, मस्टर्ड, दतुरा, चिली. मस्टर्ड, दतुरा, चिली. आता नेक्स्ट कुठले? आपली नेक्स्ट सिमेट्री कुठले? झायगोमॉर्फ. अरे पी बिन गुलमोहर, अरे पी बिन गुलमोहर. काय पी बिन गुलमोहर? पिन पिन गुलमोहर काय एक्झाम्पल्स आहेत तिकडे बघा. हिअर फ्लावर्स कॅन बी डिवाइडेड इंटू 2 सिमिलर हॉल्स ओनली इन 1 पर्टिक्युलर व्हर्टिकल प्लेन. याची ट्रिक आहे, लक्षात ठेवा. हे तुम्ही आता नवीन आहे, काय आहे? पी बिन गुलमोहर कॅशिया. गाणं म्हणल्यासारखंच म्हणायचं पाठ करून. बाकी सगळीकडे 3-3 एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामध्ये किती एक्झाम्पल आहेत? 4. बाकीच्यामध्ये ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्रीमध्ये 3 एक्झाम्पल. मस्टर्ड, चिली, दतुरा. मस्टर्ड, चिली, दतुरा. MCD, मस्टर्ड, चिली, दतुरा. मस्टर्ड, चिली, दतुरा. याच्यामध्ये अरे पी बिन गुलमोहर, अरे पी बिन गुलमोहर, पी बिन गुलमोहर. अरे म्हणा अरे पी बिन गुलमोहर. राहील का लक्षात? कुठली सिमेट्री? झायगोमॉर्फिक बायलॅटरल सिमेट्री. पी बिन गुलमोहर कॅशिया. पी बिन गुलमोहर कॅशिया. राहील लक्षात सगळ्यांना? नेक्स्ट आता हे दिलेत बघा, पी गुलमोहर कॅशिया. आणि तिकडे कशाच दिलंय फिगर ती बघा, बीनच्या आहे. टाइप्स ऑफ फ्लावर. ठीक आहे. कुठला आहे बाबा? इरेग्युलर. इरेग्युलरमध्ये एकच एक्झाम्पल आहे मोस्टली. कुठला आहे? फ्लावर्स कॅन नॉट बी डिवाइडेड इंटू 2 सिमिलर हॉल्स. त्याला काय म्हणलंय? इरेग्युलर. कुठल्या प्लेनमधून बाय एनी व्हर्टिकल प्लेन, कुठूनही त्याला काटण्याचा प्रयत्न करा तरी त्याला काय होणार नाही? कुठलंही त्याचं इक्वल पार्ट्स पडणार नाहीत. एक्झाम्पल्स काय याचं? राहील लक्षात सगळ्यांचं? असिमेट्रिक एक्झाम्पल काय? कॅन. आता टाइप्स ऑफ फ्लावर्स बेस्ड अपॉन द नंबर ऑफ फ्लोरल वर्ड्स. बरोबर आहे का? फ्लोरल अपेंडेजेस. फ्लावर्स आर ऑफ मेनी टाइप्स. ट्रायमरस म्हणजे नावात आहे. ट्राय म्हणजे किती रे? 3. टेट्रा म्हणजे किती रे बाबांनो? 4. पेंटा म्हणजे किती रे बाबांनो? 5. ट्रायमरस मध्ये फ्लोरल अपेंडेजेस आर इन मल्टिपल ऑफ 3. हे 3 लिलीमध्ये होते का बघा? P3+3, A3+3, G ब्रॅकेटमध्ये 3. सिनकार्पस, ट्रायकार्पिलरी, ओरी होती का तिथं?
इकडे काय बघा, टेट्रामरस 4 फ्लावर्स ब्रासिकेसी फॅमिलीमध्ये होतं का बघा, 2+2 बरोबर आहे का, 4. परत काय होतं अँड्रोशियम 2+4 आणि गायनोशियम 2 ब्रॅकेटमध्ये सुपेरियर ओव्हरी होती. ब्रासिकॅसी फॅमिली सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये फिगर दिले आहे बरोबर आहे का. नेक्स्ट पेंटामरस फ्लावर, अरे 555 फ्युज्ड ट्रिक दिल्या तुम्हाला मी, आठवते का. आता काय ती फॅमिलीमध्ये सांगेन तुम्हाला माहित नाही बऱ्याच लोकांना. इथं पेंटामरस फ्लोर अपेंडिक्स ऑफ द इन अ मल्टिपल ऑफ 5. क्लिअर आहे इथंपर्यंत. आता डायरेक्ट आपण काय घेऊया, फॅमिलीज. हे क्लिअर झाले का सांगा मला, येस ऑर नो. आता इकडे लक्ष द्या, 3 गोष्टी इथंच क्लिअर करून टाकतो या फिगरमध्ये. हायपोगायनस, पेरिगायनस, इपिगायनस. आता इथं काय पोझिशन ऑफ, कोणाची पोझिशन बघायची पटकन सांगा मला. पोझिशन कोणाची बघायची आहे, कॅलिक्स अँड करोला. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम या पोझिशन तिघांची कोणाच्या रिस्पेक्टमध्ये, ओहरीच्या. इकडं बघा, आता इथं ओहरी सगळ्यांच्या वरती आहे आणि बाकी सगळे खालून आलेत त्याच्या, बरोबर आहे की नाही. ओहरी वरती आणि बाकी कुठून ओरिजिनेट झालेत, खालून. मग काय सांगणार तुम्ही, हिअर ओहरी इज सुपेरियर अँड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम ओरिजिनेट्स फ्रॉम बिलो दी ओहरी. कुठून, बिलो दी ओहरी. हायपो म्हणजे काय, बिलो. हायपो म्हणजे काय, बिलो. आणि गायनस म्हणजे काय, गायनोशियम. गायनोशियमच्या बिलो, गायनोशियमच्या बिलो. गायनोशियमच्या बिलो कोण, अँड्रोशियम, कॅलिक्स, करोला. गायनोशियमच्या बिलो कोण ओरिजिनेट झालेत, अँड्रोशियम, कॅलिक्स, करोला. काय लक्षात राहील तुम्हाला, हायपो, बिलो, गायनस, गायनोशियम. बिलो दी अँड्रोशियम, सॉरी बिलो दी गायनोशियम, अँड्रोशियम, कॅलिक्स, करोला ओरिजिनेट. मीन्स ओरी इज सेट टू बी सुपेरियर. एक्झाम्पल काय, मस्टर्ड, चायना रोज, ब्रिंजल. मस्टर्ड, चायना रोज, ब्रिंजल. राईट. 2 नंबरचं पेरिगायनस, हाफ इन्फेरियर किंवा हाफ सुपेरियर. पेरिगायनस मध्ये ओहरी काय बघा, हाफ इन्फेरियर हाफ सुपेरियर म्हणजेच काय बाबानो, रिम ऑफ थॅलॅमस वरून. इथून बघा, इथं दाखवलंय बरोबर ह्या हाफ पार्ट वरूनच आलेत का तिन्ही. कोण तिन्ही, अँड्रोशियम, कॅलिक्स, करोला. म्हणून याला काय म्हणलंय आपण, हाफ सुपेरियर किंवा हाफ इन्फेरियर. याचे एक्झाम्पल पेरिगायनस वरून पी लक्षात ठेवा, PPR प्लम पिच रोज, PPR प्लम पिच रोज, PPR प्लम पिच रोज. इपिगायनस, इपी म्हणजेच काय, कम्प्लिटली इन्फेरियर. ओहरी कुठं आहे, खाली आहे आणि बाकी सगळे वरून ओरिजिनेट झाले. तिथं बघा येऊ का, ओहरी खाली आहे, इथूनच आलाय. हे काय बाबा, करोला.